जैन सर्वांना, आजचं जे लेक्चर आहे ते असणार आहे तलाठी प्रॉपर स्ट्रॅटेजीवरती. एक्झाम केव्हा होईल, एक्झामचे फॉर्म्स केव्हा येतील हे सगळं पाहू नका सध्या, कारण एक्झाम तर होणारच आहे. ठीक आहे, एक्झाम येणारच आहे का, तर आपले यूट्यूबर्स जे आहेत, जे काही अधिकारी झालेले आहेत त्याच क्षेत्रामध्ये, त्यांना माहीत असतं की यस एक्झाम होणार आहे, तर ते सांगत आहेत ना होणार आहे, तर यस होणार आहे एक्झाम. तर त्यासाठी जर उद्याच फॉर्म आला तर तुमची तयारी आहे का, नाही आहे ना, मग ते पाहू नका. इम्पॉर्टंट काय आहे, अभ्यास कसं करायचा, अभ्यास सुरू कधी करायचा, सुरू तर सध्या आजपासूनच करा. ठीक आहे, तर स्ट्रॅटेजी आता मी सांगायला घेते तुम्हाला. पहा, 3 प्रकारचे लोक असतात. एक असतात न्यू किंवा बिगिनर, एक असतात ॲस्पिरंट, एक असतात डेडिकेटेड ॲस्पिरंट. आता न्यू बिगिनरमध्ये हे असतात ज्यांचे सध्याच काय म्हणतात ते डिग्री झालेली, आणि मेन म्हणजे तलाठीला डिग्री लागते बरं का. 10वी-12वीवर नाही होत तलाठी, डिग्री मेन आहे, कुठलीही डिग्री असो तुमची. ठीक, जे हाऊसवाईफ आहेत किंवा त्यांचा अभ्यास खूप मागे पडलेला आहे, करायला घेतला होता त्यांनी पण मागे पडलेला आहे, असे असे जे आहेत त्यांनाही आपण बिगिनरमध्येच आणूया. ठीक, आता ॲस्पिरंट जे असतात ना, ॲस्पिरंट आता सध्या वर्किंग स्किलमध्ये म्हणजे चालू आहे त्यांचा अभ्यास, क्लासेस वगैरे जॉईन केलेले आहेत, त्यांचे क्लासेस चालूच आहेत, आणि बेसिक असे गोष्टी त्यांना माहीत आहेत हेवाले. डेडिकेटेड ॲस्पिरंटमध्ये त्यांचे क्लासेस झालेत, त्यांचं कन्सेप्ट क्लिअर आहेत, आणि काय म्हणतात त्यांचे फक्त मॉकमध्ये कमी पडतात. ठीक, ते मॉकमध्ये मागे आहेत, अशा गोष्टी. ठीक आहे, तर पहा, न्यू बिगिनरपासूनच स्टार्ट करूया. तर बिगिनर्सनी काय केलं पाहिजे, पहिले तर तुम्हाला हे सांगते की तलाठी काय आहे हे जाणून घ्या. तलाठी म्हणजेच ग्राम महसूल अधिकारी, सध्या त्याचं नाव ग्राम महसूल अधिकारी झालेलं आहे. ठीक आहे, कोण नेमतं काय नेमतं हे आपण जेव्हा क्लासेस घेऊ ना तेव्हा सांगत चालू. ठीक, आता एक्झाम कशी असते तर तुम्हाला एक सांगणं आहे, काही काही लोक बिगिनर्स जे ॲस्पिरंट असतात, तर ॲस्पिरंटलाही सांगणं आहे मला तुम्हाला की बिगिनर्स जे असतात त्यांना घाबरून सोडू नका. म्हणजे त्याला असं म्हणू नका की MPSC घ्यायची होती, TCSच घ्यायचा होता, TCS घेतो आता काय खरं नाही, असंच होऊ शकतं तसंच काही यावर आपला फोकस ठेवायचा नाही आहे. आपला फोकस कुठे ठेवायचा आहे, आपल्या ग्रोथवर. ठीक आहे, आपल्या ग्रोथवर फोकस इम्पॉर्टंट आहे. आपण आज किती अभ्यास केला ते पहा ना तुम्ही. ठीक आहे, तर ह्या गोष्टींमध्ये बिगिनरला सांगणं आहे, कोणीही सांगू हो, ऐकायचं एका कानाने सोडून द्यायचं दुसऱ्या. ठीक आहे, सो ॲस्पिरंट तुम्ही पण यांना परेशान नका करू की असं व्हायचा होता तसं व्हायचा होता. उलट ना, TCS घेतलं तरी काय हरकत नाही, MPSC घेतलं तरी काय हरकत नाही. आपला सिलेबस जो आहे तो सेम असतो, काही चेंजेस नसतो. आता तुम्ही म्हणाल नाही नाही GSचा वेगळा असतो, नाही तुमचा अभ्यास कमी असेल, सगळा सिलेबस सेम असतो. ठीक आहे, थोडंसं म्हणजे लेवलवर असतं की इथे जास्त देतात, म्हणजे इथे थोडंसं स्टेटमेंट्स वगैरे विचारतील तर इथे स्टेटमेंट विचारणार नाहीत. आता TCSवाले 1 लाईनर विचारतात, 1-2 लाईनमध्ये त्यांचे प्रश्न संपून जातात. MPSCवाले स्टेटमेंट वगैरे देतात 1-2. ठीक आहे, A का B बरोबर, B का C, असे असतात प्रश्न. ठीक आहे, असो, हे आपलं सध्या नाही आहे, पण एक सांगत आहे की घाबरून सोडायचं नाही आहे कुणाला. तुम्ही पण व्यवस्थित अभ्यास करायचा आहे आणि यांना पण करू द्यायचा आहे. ठीक आहे, दुसरी गोष्ट, आता शिफ्ट बेस्ड CBT बेस्ड एक्झाम आली तर काय असते CBT बेस्ड एक्झाम. पहा, आता काय असतं, 3 शिफ्ट असतात, सकाळ, दुपार, संध्याकाळ. तर सकाळी एक शिफ्ट होते, दुपारी एक शिफ्ट होते, आणि सायंकाळी एक शिफ्ट होते. ठीक आहे, तर ते इतकं इम्पॉर्टंट नाही आहे, रोजच असते ती एक्झाम असं म्हणू नका की यार हे खूप हार्ड आमच्या शिफ्टला खूप हार्ड आलेलं, दुसऱ्या शिफ्टला खूप हार्ड आलेलं, असा विचार नका करू. माझी याच शिफ्टला यायला पाहिजे, माझे अमुक शिफ्ट हे काही नका करू. ठीक आहे, सांगत आहे CBT म्हणजे कम्प्युटर बेस्ड टेस्ट असते, कम्प्युटरवर एक्झाम द्यायची असते. आपल्याला गोळे मारायचे नाही आहेत, असे 4 गोळे जे असतात ना ती नाही, फक्त माऊसने टिक करायचा आणि पुढे जायचा प्रश्नावर. ठीक आहे, एक तुम्हाला पेज दिलेला असतो, त्याने सॉल्विंगसाठी मॅथ्सचे प्रश्न, व्हाईट पेजेस आणि पेन पण त्यांचीच असते. तर काय घेऊन जायचं नाही आहे तिथे, पहा तुम्हाला सांगण्यात येईल की काय लागतं तेव्हा मी टाकेल व्हिडिओ. ठीक आहे, तर बिगिनर्स तुम्हाला फक्त सांगणं आहे की स्टार्ट काय करायचं आहे तुम्हाला. हे तर कळालं ना, तलाठी ही 1 डे एक्झाम असते, फक्त एका दिवसात ती एक्झाम क्रॅक होऊ शकते.
म्हणजे एका दिवसात एक दिवस अभ्यास करून नाही, एका दिवसाची टेस्ट असते, त्याला काही मेन्स नसते. प्रिलिम्स, एक प्रिलिम होणार, मग मेन्स होणार, असं काही नसतो. ठीक आहे, मग इंटरव्ह्यू वगैरे काही नसतं असं. ठीक, पहिले तुम्हाला काय करायचं, बुक्स वाचायचे आहेत 6वी ते 10वीचे. ठीक, 6वी ते 10वीचे कोणते बुक्स वाचायचे आहेत, तर तुमचं बेस पक्कं होण्यासाठी हे बुक्स असतात. जे इतिहासाचे बुक आहे, ठीक आहे, इतिहास, भूगोल आणि नागरिकशास्त्र चालेल तुम्हाला. आणि जमलं तर 11वी 12वीचा इकॉनॉमिक्स वाचा, तो पण इम्पॉर्टंट आहे, छान आहे, म्हणजे वाचायला मजा येते. ठीक आहे, आता हे बुक्स कसं वाचायचं आहे, पाठ नाही करायचं आहे, पाठ करायचं नाही. मेन 8वीचे जे बुक आहे त्याला व्यवस्थित वाचा, त्यातले प्रश्न बरेच असे येत असतात. आपल्या इकडे पण पाहिलं तर प्रश्न येतात MPSCमध्ये. ठीक आहे, कंबाईन वगैरे, ग्रुप सी वगैरे त्यामध्ये येतात. तर 8वीचं पुस्तक व्यवस्थित वाचा, जे काही इतिहासाचं आहे ते वाचायचं आहे. बाकी सायन्स पण वाचून घ्या. ठीक आहे, सायन्स लिहून घ्या स्ट्रॅटेजी वाटलं तर. ठीक, तर काय होईल याने तुमचा बेस पक्का होईल. हे फक्त बेससाठी आहे तुम्हाला, म्हणजे जे काही पूर्वी झालेलं आहे एक ट्रॅकवर आणण्यासाठी हे बुक्स तुम्हाला खूप मदत करतात. आता काही जण बोलतील की NCERT वाचायला घ्या. पहा, NCERT इंग्लिश आणि हिंदीमध्येच असतात आणि लेवल थोडंसं आहे, जास्त नाही, थोडंसं आहे या बुक्सपेक्षा, इतिहासाच्या बुक्सपेक्षा. ते वाचून काय तुम्हाला जे इम्पॉर्टंट बुक्स आहेत ते वाचायला घ्यायलाच लागणार आहे. जसं की समाधान महाजन सरांचं बुक आहे, ते प्रत्येकजण वाचतं. NCERT वाले पण तिकडेच जातात आणि स्टेट बोर्डवाले पण तिकडेच जातात. समाधान महाजन सरांच्या बुक्समध्ये ना सगळ्या ॲडिशनल आहे. फक्त म्हणून मी सांगत आहे की तुमचा बेस एकदम क्लिअर होण्यासाठी ही बुक वाचायचे आहेत स्टेट बोर्डचे. ठीक आहे, आणि मी सांगते समाधान महाजन सरांचं पण पुस्तक नका वाचू तुम्ही. का, खूप लेंदी आहे आणि ते त्यांनी असं बेसिक असं त्याच्यावर दिलेलंही असेल की ह्यासाठी त्यासाठी, पण तुम्ही तुमचा टाईम वेस्ट नका करू, एकाच पुस्तकामध्ये जास्त वेळ घालू नका. कारण हिस्ट्रीचे तुम्हाला 4-5 प्रश्न येतात, तर तुम्ही 300-400 पेजेसचं पुस्तक वाचून का टाईम वेस्ट करताल. का, तर PYQमधनं तुमची हिस्ट्री क्लिअर होते. PYQमधनं तुमचं जॉग्रफी म्हणा, पॉलिटी म्हणा, सगळं क्लिअर होतं. सिविक्स म्हणजेच पॉलिटी. ठीक आहे, एक ते काय करायचं मी तुम्हाला सांगेल. GSचं एक बाजूला ठेवा, बाकी मी तुम्हाला सांगेन. आता पहा, हे GS हे मी माझं नाव लिहिलेलं आहे, ते मी काय करणार आहे तुम्हाला शेवटी सांगणार आहे. पहिले इम्पॉर्टंट छोट्याशा गोष्टी क्लिअर करून घेऊया. आता ॲस्पिरंट लोक जे आहेत त्यांच्याबद्दल बोलू. न्यू बिगिनर झाले ॲस्पिरंट, म्हणजे पूर्ण झाले नाही आहे न्यू बिगिनरचं, यांना पण सांगणार आहे स्ट्रॅटेजी, याचं काय करायचं आहे वगैरे. ठीक आहे, ॲस्पिरंट पहा, तुम्ही क्लास घेतलेला आहे का, कुठला तरी जॉईन केलेला आहे का, नाही, नसेल तर तुम्ही बिगिनरमध्येच येता. ठीक आहे, आणि तुम्ही क्लास घेतला आहे, तुमची प्रॅक्टिस चालू आहे. ठीक आहे, तर तुम्ही ॲस्पिरंट आहात प्रॉपर. ठीक, आता डेडिकेटेड ॲस्पिरंट जे आहेत त्यांना सांगणं आहे तुम्ही मॉक लावायला घ्या. आता बस, किती मॉक होणं इम्पॉर्टंट आहे. तुमचे परफेक्ट आहात तुम्ही, सगळे कन्सेप्ट क्लिअर आहेत, ॲटलिस्ट 100 तर मॉक व्हायला पाहिजे. मॉकची प्रॅक्टिस कशी करायची प्रत्येकाला माहीत असतं. एक मला पाठ आहे, तुम्हाला सांगते एक गोष्ट. तर एक सांगते तुम्हाला, स्टार्ट गिविंग मॉक्स कॉन्स्टिट्युएंटली, गिव्ह युअर 100% इच टाईम, बट डोंट स्टॉप देअर. ओके, म्हणजे मॉक्स द्यायला सुरुवात करायची, 100% द्यायचं प्रत्येक मॉक्समध्ये, आणि डोंट स्टॉप देअर, तिथे थांबायचं नाही. काय करायचं पुढे नेक्स्ट, की ॲनालाइज देम थोरोली, व्यवस्थित ॲनालाइज करायचं. आता समजा तुम्ही एक मॉक दिला आहे, ठीक आहे, त्यातले तुमचे 100 प्रश्न आहेत आणि 100मधून तुमचे 25 प्रश्न चुकलेत. 25 तर स्टार्टिंगमध्ये चुकत नाहीत, खूप जास्त चुकतात, 75% चुकतात प्रश्न. ठीक आहे, तर ते का चुकले, कुठे मग कमी पडलो, त्याच्यात ॲडिशनल काय यायला पाहिजे होते हे तुम्ही चेक करायचं आहे. समजा तुमचं काही प्रश्न आहे, इथे दिलेला आहे, 4 ऑप्शन दिलेत, त्याच्यावर ऑप्शनला इथे टिक केलं आणि तुमचं होतं हे दुसरं ऑप्शन, तर तुम्ही ह्याबद्दल पहिले लर्न करायचं आहे, ह्याबद्दल त्याच्याबद्दल माहिती काढायची आहे, आणि या तिन्ही ऑप्शनबद्दल तुम्ही माहिती काढायची आहे. ठीक आहे, मग दुसरी गोष्ट काय झाली, ॲनालाइज देम थोरली, चेक व्हेरी मिस्टेक अँड व्हॉट अनअटेम्प्टेड क्वेश्चन, म्हणजे प्रत्येक
मिस्टेक चेक करायची आहे आणि जे तुम्ही अटेम्प्ट केले नाहीत क्वेश्चन्स तेही अटेम्प्ट करायचे आहेत नंतरच्या म्हणजे मॉकमध्ये. ठीक आहे, म्हणजे नंतरच्या मॉकमध्ये चूक नाही झाली पाहिजे. आणि तुमचे जे काही वीक एरियाज आहेत ते वीक एरियाज तुम्ही व्यवस्थित सर्च करून लिहून काढायचे बुकमध्ये. ठीक आहे, सो हे इम्पॉर्टंट आहे गोष्टी. आणि काय बोलणं होतं माझं, मी माझं जे काही आत्ता बोलले मी तुम्हाला लिहून ते तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर देऊन टाकेल. ठीक आहे, आता हे झाले डेडिकेटेड ॲस्पिरंटसाठी. तुम्हाला 100 मॉक देणं इम्पॉर्टंट आहे विथ डेडिकेशन, फुल्ली डेडिकेशन. त्या 100मधले मी नंतर तुम्हाला कधी प्रश्न विचारला की तो प्रश्न तुम्हाला यायलाच पाहिजे, कुठलाही त्या 100 प्रश्न. आता 100 मॉक आहेत, 100 क्वेश्चन आहेत, तर किती होतील तुमचे पूर्ण मिळून 10,000 प्रश्न होतील ना. तर त्या 10,000 प्रश्नामध्ये मी तुम्हाला एखादा पॉईंट विचारला तर त्या पॉईंटमधून तुमचे 3-4 पॉईंट येणं इम्पॉर्टंट आहे. त्या पॉईंटमधले तुम्हाला 3-4 पॉईंट माहिती असणं गरजेचं आहे. ठीक आहे, सो असं तुम्हाला करायचं. त्यात 10,000 म्हणजे 10,000 नवीन गोष्टी असं नसतं. तुम्ही जेव्हा जेव्हा मॉक द्याल ना तेव्हा कळेल की 50% गोष्टी सेम आहेत, ॲज इट इज आहेत, तर फिरून विचारलेले आहेत. ठीक आहे, सो हे झालं डेडिकेटेड ॲस्पिरंटला सांगणं. आता तुम्ही बाजूला या, तुम्हाला जास्त मी सांगणार नाहीच आहे, म्हणजे तुमचा संपला आहे. ठीक आहे सांगणं. आणि हां, तुम्हाला एक अजून लास्ट सांगणं आहे, तुम्ही तिघांना सांगणं आहे की हेल्थ इज इम्पॉर्टंट थिंग. हेल्थ मस्त आहे, हेल्थ छान ठेवा. आता चला न्यू ॲस्पिरंट, न्यू बिगिनरवाल्यांसाठी नंतर काय करायचं. आता नंतर म्हणजे काय, हे वाचायचं मग नंतर हे असं नाही, सगळ्या गोष्टी सोबत घ्यायच्या. आता 6वी-10वी बुक वाचायला घेतले, तुम्ही काय करायचं न्यू ॲस्पिरंट, हे पहा. तुम्हाला मॅथ्सचे क्लास जॉईन करायचे आहेत, इंग्लिशचे क्लास आणि मराठीचे क्लास जॉईन करायचे आहेत. आता मी एक मॅथ्सचा क्लास सांगेन तुम्हाला. सचिन ढवळे सर बेस्ट टीचर, बेस्ट ऑफ बेस्ट टीचर आहेत. मी स्वतः तिथे क्लास केलेला आहे. आणि एक सांगू का, मी 0 होते, 0, काहीच येत नव्हतं मला, काहीच. मला ना कसं सांगू तुम्हाला, काय एचा बी, बीचा सी काहीच कळत नव्हता. ठीक आहे, पण या सरांनी, देव माणूसच म्हणतात पोरं त्यांना, ते आहेतच. ठीक आहे, त्यांनी खूप छानपैकी शिकवलेलं आहे. तुम्ही वाटली तर एखादा लेक्चर जो स्क्वेअर आणि स्क्वेअर रूटचा आहे, स्क्वेअर रूटचा आहे, तो लेक्चर काय करा, त्यांच्या यूट्यूब चॅनलवरती पाहून घ्या. म्हणजे तुम्हाला नाही येणार स्क्वेअर रूट. एक 4-5 दिवस तुम्ही रोज प्रॅक्टिस कराल ना त्या स्क्वेअर रूटचे, तुम्ही आयुष्यभर कधीच विसरणार नाही. एवढं छान ते शिकवतात. फक्त मी स्क्वेअर रूटचं सांगते प्रत्येक पॉईंट. मला आता ना ट्रेनचे प्रश्न येत नव्हते, ट्रेनचे एकही जमत नव्हता. त्यांनी इतकं भारी सांगितलेलं आहे डिश TV करून, आणि तो प्रश्न इतका भारी, म्हणजे कुठलाही प्रश्न असो सॉल्व होतो. थोडंसं ट्रिकी प्रश्न असला की त्याला प्रॅक्टिस लागते, आणि प्रॅक्टिस त्यांच्या बुक्स. मी काही ते ॲडव्हर्टाइजमेंट करत नाही. सर खूप मोठे आहेत ऑलरेडी. ठीक आहे, खूप मोठे आहेत, त्यांचे 5-5 लाख 1-1 मिलियनमध्ये व्ह्यूज असतात. ठीक आहे, तर मी एक सांगत आहे माझा पर्सनल अनुभव की मी हे केलेलं आहे, आणि तुम्ही जॉईन करू शकता त्यांचे क्लासेस आणि करा. का, आता बिगिनर जे असतात ना, नाही मी सेल्फ करणार आणि मी असं सेल्फमधूनच मी माझी एक्झाम काढणार, नाही होत, शक्य नाही होत, ते नाहीच आहे. तुम्हाला वाटत असेल प्रश्न पाहून, PYQ पाहून तुमचे 8 ते 10 प्रश्न तुम्हाला स्वतःहून जमतील, कारण स्कूल टाईममध्ये आपण केलेलं असतं. तेच आपल्या डोक्यात असतं की 8 ते 10 प्रश्न मला येतात, म्हणजे बाकी सगळे येतात असे नसतं. बरं ठीक आहे, तुम्हाला 25चे 25 प्रश्न आले. ठीक आहे, 25चे 25 प्रश्न आहेत, पण तुमच्याकडे टाईम मॅनेजमेंट आहे का, कारण तिथे प्रश्न एक्झामच असते 1.5 तासाची. काय करणार आहेत तुम्ही, किती विषय घेणार आहेत तिथे. तर त्यामुळे क्लास जॉईन करा. सर शॉर्टकट मेथड फार छान सांगतात आणि खूप मस्त लॉजिक वगैरे सांगतात. ठीक आहे, ऑप्शनमधून कसं प्रश्न सोडवायचा ते पण ते सांगत असतात. ठीक, तर सचिन ढवळे सरांचा तुम्हाला क्लास करायचा आहे. कोणीही अहमपणामध्ये जायचं नाही की मी तर माझं करू शकतो, ते नाही होत. टाईम वेस्ट होतो. माझा भरपूर झालेला आहे तसंच करून, की मी माझं करू शकते, काही गरज नाही. पैशाचा विचार करायचा नाही, काम करायचं. 15 दिवस तुम्ही जॉब करा कुठेही. सरांची फीच आहे 3,000. ठीक आहे,
आता तेव्हा होती, मला माहीत नाही आता किती आहे. मी जुनी स्टुडंट आहे सरांची. पण 2-3 वर्ष झाले मला सरांकडे क्लास करून. तर हां, तर त्यांची फी असेल 3-1 हजार, पण त्याचे बुक्स ते विकतात ना, त्या बुक्समधून त्यांनी कोड लावलेला आहे. तर त्या कोडमधून तुम्हाला 601 रुपये काहीतरी 2 बुक्स असतात, ते बुक्स घ्या. 601 रुपये तुम्हाला हे मिळतं, काय बोनस मिळतं. बुक्स अगोदर मागवा, क्लास घेण्याच्या अगोदर बुक्स मागवा, कारण सर घ्यायलाच लावतात क्लास घेतल्यानंतर बुक्स वगैरे. ठीक आहे. तर बुक्स घेतल्यावर त्यावर कोड असतो, तो तुम्हाला कामी येईल. तुम्हाला सर सरांची लाईव्ह बॅच जॉईन करा. का लाईव्ह बॅच? कारण मज्जा येते यार लाईव्ह बॅचमध्ये. सर छानपैकी सांगतात. सर आपलं नाव घेतात तिथे आणि सांगत असतात, आपले प्रश्न तिथे लाईव्हली सोडतात ते. ठीक आहे. त्यामुळे लाईव्ह क्लासेस करा. बोर तर होत नाही. आणि लेक्चर मी खूप डीपली सांगत आहे का, तर बार बार मला हे सांगायचं नाही. अगोदर पण मी केला होता, पण मला वाटलं ते काही एवढं परफेक्ट असा स्ट्रॅटजी नव्हती ती. ते कुठल्याही, आता एक गृहिणी असेल तर गृहिणीनी पण 1-1.5 तासाचा क्लास असतो. तुम्ही काय करा मॅडम, सायंकाळचे 7:30ला क्लास असतो, तो जॉईन करा. माझा पण हाच टायमिंग होता 7:30चा. तर 7:30 वाजता तुम्ही क्लास जॉईन करा. कारण फोकस होतो. काय माहिती त्या क्लासमध्ये मजा येते. दुपारच्या तर क्लासमध्ये मला माहिती नाही काय होतं, 1 ते 3 काहीतरी असतो सरांचा क्लास, पण नॉट सो गुड आय थिंक सो. आणि कसं असतं, गृहिणींना सायंकाळी 7 वाजता स्वयंपाक करायचा असतो. तर तुम्ही काय करू शकता, करा तुम्ही दुपारी क्लास करा. पण सरांची न्यू बॅच जेव्हा लॉन्च झाली ना, म्हणजे 1 महिन्याला, प्रत्येक 1 महिन्याला बॅच लॉन्च होते. स्टुडंट्स घेतात आणि त्याच बॅचला जॉईन व्हायचं आहे. ठीक आहे. सांगतात तसं करायचं आहे. ठीक. आता हे झालं मॅथ्सचा. आता बोलते मी मराठी आणि इंग्लिश. हे बघा, मराठी तर मला माहिती नाही आहे. मी काय केलं होतं मराठीचं, मी कसं केलं आहे मराठी, माझं तर मराठी फुल कच्चं होतं. माझं मॅथ्सपेक्षा मराठी भारी आहे. ठीक आहे. फुल कच्चं होतं का, तर माझं शिक्षणच इंग्लिशमध्ये झालेलं आहे. माझं मराठीमध्ये माझे फार वांदे होते. सर्वनाम हे काय असतं हे काहीच माहीत नव्हतं मला. संधी. पण मी क्लासची छान स्टुडंट ठरले. मी कुठे केलेला आहे क्लास, तर माझ्या एरियामध्ये आहे एक क्लास मराठीचा. म्हणजे ते सर MPSC UPSC वगैरे, UPSC नाही सॉरी, MPSC, ग्रामसेवक, तलाठी या सर्वांसाठी, पोलीस भरती वगैरे ते क्लास घ्यायचे. पण ते सर यूट्यूबवरती घेत नाहीत. मी बऱ्याचदा त्यांना म्हटलेलं आहे की सर तुम्ही यूट्यूबवरती घ्या, तुम्ही पुढे जाल. कारण तसे लेक्चर देणारे सर मला अजून तरी यूट्यूबवरती मिळाले नाहीत आणि मस्त शिकवायचे. त्यामुळे मला मराठीचं सांगता येणार नाही की नेमकं कुठं करायला पाहिजे तुम्ही क्लास. ठीक आहे. एकतर तुमचा एरिया पहा, तुमच्या एरियामध्ये कुठे छान असतील कोणी. 1-2 डेमो तर ते फ्री बसू देतातच. कुठेही असं नाही आहे की फ्री डेमो वगैरे क्लास नसतात. असतात, जायचं बसायचं. जर पैशाची प्रॉब्लेम असेल तर एखादा दयाळू टीचर असेल तर तुम्हाला देईल, पण कमी पेमेंट, कमी पैशाने क्लास. ठीक आहे. सो मराठीचं मी सांगू शकत नाही, सॉरी फॉर दॅट थिंग. पण मराठीमध्ये इम्पॉर्टंट काय आहे ते नंतर मी सांगू शकते की कुठले टॉपिक्स इम्पॉर्टंट आहेत. ठीक आहे. आणि तुम्ही म्हणाल मराठी पण घ्या वगैरे, तर मला नाही जमणार तेवढं परफेक्ट समजवता. मला जसं GS वगैरे समजवता येतं किंवा इंग्लिशच्या काही गोष्टी समजवता येतात, तेवढं मला मराठी आणि इंग्लिशचं ग्रामर समजवता येत नाही दुसऱ्यांना. स्वतःला येतं. ठीक आहे. सो एवढं सांगणं आहे की तुम्ही मराठीचे क्लास तुमच्याप्रमाणे जिथे तुम्हाला छान वाटलं तिथे तुम्ही जाऊ शकता. आता इंग्लिशचं पण काय झालेला सीन माहिती आहे का, मी केलेलाच नाही क्लास कुठे. व्होकॅबसाठी मी ब्लॅक बुक म्हणून एक घेतली होती. ते खूप लेंदी आहे आणि त्यातला मी खूप असं, त्या बुकला मी खूप असं कटछट छाटून वगैरे शॉर्ट करून टाकली. त्या बुकचे व्होकॅब मी पाठ केले होते थोडे. आता फुल विसरून गेले आहेत मी व्होकॅब पण. ते टोटल मला बरेच असे 3,000 व्होकॅब वगैरे 2-3 वर्ष अगोदर पाठ होते. आता तर मी 3,000 600, 500, 600 मध्ये आले असेल. मी असं सांगत नाही मी खूप केलंय वगैरे. ठीक आहे. पण मेहनत तो लगती है भाई. मेहनत केली आहे मी.
ठीक आहे. तर मी काय सांगत आहे, इंग्लिशचा पण क्लास आहे एक. काय नाव आहे त्यांचं, इफ आय एम नॉट रॉंग, मंगेश पाटील सर आहेत. मी नाही केला आहे त्यांचा क्लास. माझी एक मैत्रीण आहे, तिने एस टी आय प्रिलिम्स जे आहे, STIची काय कंबाईनची प्रिलिम्स जी आहे ती म्हणजे पहिल्या प्रयत्नामध्ये पास झालेली आहे. म्हणजे ती होती सेकंड इयरला. ठीक आहे, सेकंड इयरला होती ती. आणि तिने प्रिलिम्स सॉरी थर्ड इयरला होती ती. TYला होती आणि TY चालू होतं तिचं आणि प्रिलिम्स दिली तिने. तिची प्रिलिम्स निघाली, पण झाला विषय काय, मेन्सला तिच्याकडे डिग्री नव्हती, तर तिला डिग्री देता आली नाही आणि तिने स्किप केलं. मग थोडंसं थांबली ती आणि तिने क्लासेस जॉईन केले होते इंग्लिशचे मंगेश पाटील सरांकडे. आणि ती बोलली मला, जाम भारी आहे यार ताई, खूप मस्त आहे ते क्लास. ठीक आहे, आत्ता झालेलं आहे तिचं काय, आता हे सेकंडच अटेम्प्ट होता तिच्या प्रिलिम्सचा आणि तिला भरपूर छान मार्क्स मिळालेले आहेत. 58 मार्क्स तिने घेतलेले आहे. ठीक आहे. सो मराठी माहीत नाही, इंग्लिश मंगेश पाटील सरांकडे तिने केलेला आहे स्वतःहून क्लास. 2-3 महिन्याचे क्लास असतात. आत्ता जॉईन करा, तुम्हाला फायदा होईल. दुसरी गोष्ट म्हणजे मी इंग्लिशचं काय देणार आहे, मी माझ्याकडून इंग्लिशसाठी काय एफर्ट मारणार आहे मी. तर डेली 6 वाजता 2-3 गोष्टी आपण करणार आहोत. काय, पॅसेज, PQRS, ग्रामर इरर. आता हे PQRS, पॅसेज आणि ग्रामर इरर काय तर आपल्याला काय देतात ते लोक, असे पॅसेज देतात. ठीक आहे, एक सेकंड. आता हे पॅसेज आहे. ठीक आहे, हे पॅसेज तर माहीत असेल ना, पॅरा. आता हे पॅरा देतात, इथे मी जागा सोडली, इथे जागा, असे 5 जागा ते सोडतात. त्या 5 जागामध्ये आपल्याला ऑप्शन देतात, पहिल्या जागेत काय येईल, दुसऱ्या जागेत काय येईल. ठीक आहे, तिथे काय भरायचं आहे. ठीक आहे, असे ऑप्शन्स वगैरे देतात 4 आपल्याला. ठीक आहे, तर त्या 4 ऑप्शनमधून निवडायचं असतं की इथे काय येईल, इथे काय येईल, इथे काय येईल, असं 5 प्रश्न तिथे असतात. तर हे पॅसेज झाला. PQRS काय आहे, तर PQRS सेंटेन्स अरेंजमेंट असतं हे. म्हणजे आपल्याला उलटे सीधे लाईन देतात. आता हे काय, तू जेवली का. ठीक आहे, हे मी मराठीत सांगत आहे, मराठीचे प्रश्न येत नाही. ठीक आहे, असा तुम्हाला प्रश्न इथे देतील, प्रश्नार्थक चिन्ह, जेवलीवर पाणीवाला यार, ते पाण्याचा नोटिफिकेशन होता मला, सॉरी. तू जेवली वर देतील, तू का, असं वर खाली देतील ते. ठीक आहे, तर आपल्याला एक अरेंज करायचं असतं. ठीक, हे झालं सीन. तर आता मी हे 6 वाजता घेऊन माझे 50 सबस्क्रायबर्स करा, म्हणजे मला काय करता येईल, 6 वाजता घेता येईल हे क्लास. कारण 50 सबस्क्रायबर्सच्या वर लाईव्ह क्लास घेता येत नाही. ठीक आहे, 50 असणं इम्पॉर्टंट आहे. आणि मी काय तर माझा क्लास कोणाला शेअर केलेला नाही आहे अजून. माझ्या त्या मैत्रिणीलाही माहिती नाही आहे की हे मी सुरू केलं आहे वगैरे. ठीक आहे, सो असा सीन आहे, ते आपण घेऊया. हां, आणि ते 25 क्यू दिलेले आहेत ना, हे 25 क्वेश्चन आहेत बिगिनर्स. प्रत्येक टॉपिकला 25 क्वेश्चन असतात. मॅथ्स अँड रिझनिंग दोन्ही सर शिकवतात. मॅथ्स पण रिझनिंग पण 6 ते 7-8 महिने जातात त्यामध्ये, 7-1 महिने जातात. एक्झाम पण 5-6 महिन्याने होऊन जाईल. त्यामुळे 90% तुमचा अभ्यास झालेला असेल. त्यामध्ये काही टॉपिक्स वगळण्यासारखे आहेत, पण सर शिकवून देतात. ठीक आहे, नको प्रॉब्लेम म्हणून. ठीक आहे, सो हे तुम्हाला करायचं आहे. ॲस्पिरंटवाल्यांनो, तुम्ही क्लासमध्ये चालू असेल तुमचा क्लास वगैरे, तर बेस्ट ऑफ बेस्ट आहे. आता तुम्ही काय करायचं आहे, आता हळूहळू दर 2-3 दिवसाला एक मॉक घ्यायला सुरू करा. ठीक आहे, एक मॉक द्यायची आहे. चुकला की मॉक, जसं डेडिकेटेड ॲस्पिरंटला मी सांगितलेलं आहे की कसं मॉकचं सीन असतो आणि कसं करायचं आहे त्याला टॅकल, त्याप्रमाणे तुम्हालाही करायचं आहे मॉकच्या बाबतीत. ठीक आहे, आता हळूहळू करायला घ्या. पण काय करायचं आहे, तुम्हाला सेक्शनल मॉक द्यायचा आहे किंवा रिजनल मॉक द्यायचा आहे. ठीक आहे, मॉक टेस्ट पेपर काय करायचं आहे, सेक्शनल आणि रिजनल. सो तर हे करा, तुमचं काम बनून जाईल. न्यूवाले तुम्हाला एफर्ट्स खूप मारायचे आहेत. तुम्ही कसं असतं, आणि न्यू आहात म्हणून तुम्ही मस्त अभ्यास करता. तुम्ही डायरेक्ट इथून इथं
उडी घ्यायला पण कमी करणार नाही तुम्ही जर व्यवस्थित अभ्यास कराल तर. ठीक आहे. तुम्ही इथे तुमचे फुल 100% काय 200 काय 1000% द्या. जीवाचं रान करा असं काहीतरी आपला हे असतं ना, काय बोलतो इडियम असतं का नाही, तशा प्रकारे जीवाचं रान करायचं आहे. ठीक आहे. हे तर घेणारच आहे मी, पण वोकॅब पण आपण शेवटी घेऊया, सध्या तरी नाही. मला काय करायला लागेल, TCSचे वगैरे वोकॅब PYQ वोकॅब पाहायला लागेल. ठीक आहे, काय आहेत नेमकं. ठीक, त्यानुसार मी तुम्हाला ॲड करून देईल. आता दुसरी गोष्ट, इम्पॉर्टंट गोष्ट आहे, त्या मॉक टेस्ट पेपर 50 मॉक्स ह्यांच्यासाठी दिलेले आहेत मी, ॲस्पिरंटवाल्यासाठी. फुल मॉक वगैरे नंतर द्यायचे. ठीक आहे. रिजनल द्या. रिजनल म्हणजे काय, तर 4 दिवस तुम्ही मॅथ्सचे मॉक द्या, मग 4 दिवस तुम्ही GSचे द्या, मराठीचे द्या. ठीक आहे. मग हळूहळू मिक्स्ड करायचे. ठीक आहे. आता चला, आता माझं सगळ्यात इम्पॉर्टंट GSचा प्रश्न काय आहे, तर GS मध्ये असतात 25 क्वेश्चन. फक्त GS म्हणजे हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमिक. ठीक आहे, एवढं नसतं. अजून काय असतं मग, अजून काय असतं, करंट अफेअर खूप छान वेटेज आहे, खूप मोठं वेटेज आहे या बाकी सगळ्यांमध्ये. 5-5, 6-6, 7-7 मार्काचं करंट अफेअर्सचं वेटेज आहे. त्याचं काय करायचं आहे, तर त्याचं प्रत्येक महिना संपल्यानंतर हे करंट अफेअरचे PDF अपलोड करून देईल, किंवा मी काय करेन, डायरेक्ट लेक्चर घेऊया आपण करंट अफेअरचा 1 तासाचा. एकदम फास्ट लेक्चर असेल, पण समजणे इतपत असेल. ठीक आहे, समजेन, छानपैकी समजेन तुम्हाला, असं असेल. ठीक. आता दुसरी गोष्ट, करंट अफेअर झाला, तर त्या GS मध्ये अजून काय असतं, तर अजून असतं कम्प्युटर जे असतं ते 1 क्वेश्चनचं असतं. फार खूप रेअरली असते 2 क्वेश्चन्स. ठीक आहे, कम्प्युटरचे. आणि तिसरं म्हणजे स्टॅटिक GK असतं. स्टॅटिक GK मध्ये काय येतं, तर पहा आपलं हे जे असतं ना, की इधर का डान्स कोणसा आहे, उधर का डान्स कोणसा आहे, म्हणजे आंध्र प्रदेशमध्ये कोणतं डान्स होतो, कोणते क्लासिकल डान्सेस आहेत. ठीक आहे, किती क्लासिकल डान्सेस आहे, हे सगळं ह्यासाठी आपण काय करणार आहोत, स्टॅटिक GKचा लेक्चर, एक 1 शॉर्ट लेक्चरमध्ये स्टॅटिक GK कम्प्लीट करणार आहोत. पूर्ण मोठं लेक्चर असणार आहे. 1 शॉट म्हणजे पूर्ण मोठं लेक्चर, त्यामध्ये त्याच्या व्यतिरिक्त करायची गरज नाही. ठीक. आता झाले ते CAचे झाले, करंट अफेअर झाले, कम्प्युटरचे प्रश्न झाले, आणि कम्प्युटरचं काय तेही PYQ अनुसार आपण सॉल्व्ह करत जाऊ. टेलिग्रामला जॉईन करा. टेलिग्राममध्ये ॲड करत जाईल मी काय आपल्याला पुढे करायचं आहे. रोजचा रोज टार्गेट वगैरे ठेवत जाऊया. ठीक आहे. आता दुसरी गोष्ट म्हणजे काय बोलत होते मी, GSचे जे असतात, पॉलिटी, हिस्ट्री, जिओग्राफी म्हणजेच पॉलिटी, नागरिकशास्त्र, भूगोल, नागरिकशास्त्रच म्हणतात ना पॉलिटीला, इतिहास वगैरे, हे सगळं राज्यशास्त्र म्हणतात. ठीक आहे. राज्यशास्त्र, भूगोल, थोडंसं न्यू बिगिनर्सवाल्यांना ना हे ॲस्पिरंट खूप खतरनाक असतात, हे घाबरून ठेवतात. पंचायती राजचं हे करायला लागतं, काही नाही. पंचायती राज एका दिवसामध्ये कम्प्लीट होतं. ठीक आहे, काही नसतं एवढं, ते घाबरून सोडतात तुम्हाला. नका इतका विचार करू, मी सांगेन ना तुम्हाला काय करायचं आहे. तुम्ही GS मध्ये जरी 0 असाल ना, तुम्ही 90% बनून जाल. त्या स्टुडंटच्या लेवलमध्ये याल ना, की जे खूप आधीपासून अभ्यास करतात. ते कसं आणायचं आहे, मी त्याची काळजी घेईन पूर्णपणे. आता पहा, आपल्याकडे काय करणार आहोत आपण, आता मी सुरू करणार आहे आजपासून, काय म्हणतात, TCSने घेतलेले 2023 मध्ये जे एक्झाम्स घेतली होती, ते 57 आय थिंक सो शिफ्ट झाल्या होत्या. तर त्या 57 शिफ्टमध्ये 57 आपण शिफ्टचे विश्लेषण घेणार आहोत. त्या विश्लेषण एकदम बेसिक पासून ते एकदम ॲडव्हान्सपर्यंत आहे. आता कोणी बेसिकपासून ज्यांचे अभ्यास झालेला नाही आहे, त्या लोकांसाठी पण हे काम येणार आहे. पण त्यांना काय करायला लागेल, तर त्यांना एक बुक, एक पेन हातात घेऊन बसायला पाहिजे. मी GSचा कुठला क्लास केलेला नाही आहे, मी सेल्फ केलेला आहे. म्हणून मला कळलेलं आहे की आपण कसा अभ्यास करायचा असतो GSचा. इन डीप मला GSचं कसं करायचं असतं ते माहिती आहे. खूप डीप करायचं नाही आहे, खूप स्मार्टली करायचं, ते मी तुम्हाला सोल्युशन सांगेन. ठीक आहे. 0ही असेल तरी समजेल असं त्या प्रकारे मी हे शिफ्ट घेणार आहे. मी अगोदरही घेतलेले होते,
पण मला असं मध्येच मी सोडलं का, तर कंबाईनची एक्झाम होती, तलाठी म्हणत आहे, ग्रुप सीची एक्झाम होती, त्याच्यामध्ये माझा वेळ गेलेला आहे. पाहू शकता तुम्ही, मी लेक्चर्स ॲड केलेले आहेत तिथे. तर त्यामुळे हे मागे पडलेलं आहे. ठीक आहे, तलाठीचे शिफ्ट वगैरे परत मी 0 पासून स्टार्ट करणार आहे शिफ्ट. आणि हे पाहाल ना तुम्ही, मजा आहे का व्हिडिओ, बहुत मजा आएगा. इतकं छान पैकी मी देणार. फक्त तुम्हाला काय करायचं आहे, तो 1 तास रोज तुम्हाला द्यायचा आहे. रोज 1 तास द्यायचा आहे GS ला. ठीक आहे, जास्त मागत नाही, 1 तास. ठीक ठीक आहे. सो आणि बाकीच्या विषयांना तर तुम्ही जर मॅथ्सचा करत आहात तर सरांची बुक करा. त्या बुकमध्ये सर अजून एक वेगळी प्रॅक्टिस बुक केलेली आहे, ती पण घ्या जमलं तर. ठीक आहे, त्यामुळे काय होईल, तुमची प्रॅक्टिस मस्त होईल. ठीक आहे, क्लासेस करता करताच तुम्ही काय करायचं आहे, बुक यूज करायचे आहेत ते. म्हणजे आता एक टॉपिक झाला तुमचा, समजा सिलॉग्सचा झाला, सिलॉगिझम. ठीक आहे, बुकमध्ये ना इतके प्रश्न आहेत, इतके प्रश्न आहेत, ते तुम्हाला थकवून देतील की यार किती आहे हे. तरी तुम्ही ना करायचं आहे, थांबायचं नाही. थका असं बेडवरती पडायचं ना, सोडवत बसायचे प्रश्न. तुम्हाला ते शॉर्ट्स वगैरे वगैरे पाहूच वाटणार. आणि काही जण खूप शॉर्ट्स पाहतात, त्यामध्ये टाइम वेस्ट करतात. उद्या करू, उद्या करू, उद्या करू. उद्या होत नाही अभ्यास. रोज 1 वर्ष जाईल तुमचा बरं उद्या करू म्हणण्यात, पण अभ्यास होत नाही. 5-6 तास डेडिकेटली द्या, त्यामध्ये होऊन जाईल. आणि मी GSचं 100% सांगेल. तुम्ही 0 असाल ना, तुम्ही त्याच लेवलला याल ज्या लेवलला प्रो लोक आहेत, जे डेडिकेटेड ॲस्पिरंट आहेत. ठीक आहे, तर तुम्हाला खोटं वाटेल हे, पण तुम्ही माझे लेक्चर करा. 1-2-3 शिफ्ट तरी करून पहा, कळते का नाही पहा. तुम्हाला नाही कळालं तर तुम्ही तुमच्याप्रमाणे जे कोणी यूट्यूबवर छान क्लासेस शिकवत आहेत, भरपूर जण असतात, असं कोणी नाही आहे की नाही. असं काय म्हणतात ते, अजून डीपली ते सांगत असतात, पण डीपली घेऊन तरी काय करणार आहात तुम्ही. ठीक आहे, खूप डीपली जायचं नाही आहे. तुम्हाला समजणं इतपत असायला पाहिजे, कन्सेप्ट क्लिअर असायला पाहिजे आणि उत्तर यायला पाहिजे, एवढंच ना बस. तर तसा मी तुम्हाला सांगेन की काय करायचं. ठीक आहे, सो इथं झालेले आहे सगळे स्ट्रॅटेजी. ही सगळी स्ट्रॅटेजी आहे. मी बुक्सचे नावं सांगितलेले नाही आहेत एक पण, कारण त्याची गरज मला वाटली नाही. मी स्वतः फक्त समाधान महाजन सरांचं एक बुक घेतलेलं आहे, खरं खरं सांगत आहे मी जे काय सांगत आहे. दुसरं म्हणजे मॅथ्ससाठी एक बुक घेतलेलं आहे. मॅथ्ससाठी आपले ढवळे सरांचे बुक्स घेतलेले होते, पण ते एका माझ्या मैत्रिणीला देऊन टाकले मी. तिला होता अभ्यास, प्रॉब्लेम होता तिचा पैशाचा, त्यामुळे मला द्यायला लागलं तिला. ठीक आहे, आणि माझं झालं होतं थोडंफार, त्यामुळे इट्स ओके. नेक्स्ट क्वेश्चन, मॅथ्स देऊन मॅथ्सचे क्लास घ्याल पण प्रॅक्टिस नसेल ना, तर मी तिथेच राहाल. मी तसंच केलं स्टार्टिंगमध्ये. मॅथ्स इतका मस्त गेला मला, आणि प्रॅक्टिस नसल्यामुळे ना मी परत त्याच लाईनला येऊन गेली. ठीक आहे, सो प्रॅक्टिस ठेवा. जरी तुम्हाला बुक्स नाही घ्यायचे आहेत तरी तुम्ही काय करता, PYQs वगैरे काढून तुम्ही ते प्रश्न सोडवू शकता. किंवा तुमच्याकडे टेक्स्टबुकचे जर सबस्क्रिप्शन असेल, जो ॲप आहे टेक्स्टबुकवाला, ते पण कराल तर काय हरकत नाही आहे. ठीक आहे, अजून काय सांगू तुम्हाला इम्पॉर्टंट असं, हेल्थ इम्पॉर्टंट आहे बरं. आता जसं डेडिकेटेड ॲस्पिरंटला सांगितलं की हेल्थ इम्पॉर्टंट आहे. हेल्थला खराब होऊ द्यायचं नाही. रोज सायंकाळी एक अर्धा तास टेरेसवरती तर वॉक करू शकता ना तुम्ही. टेरेस नाही आहे, घरासमोर रोड असेल, रोड नाही आहे, शेत असेल, शेतापुढे वॉक करा. हां, ठीक आहे. सो बॅक साईडला माझा आवाज भरून येत असेल तुम्हाला, पण काय करू शकत नाही मी त्या आवाजांना. ऐकत नाहीत घरचे, जाम बोलत असतात, बडबडे सगळे. सो 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 छानपैकी अभ्यास करा. आता प्रॅक्टिस इज मस्ट आहे. प्रॅक्टिस करणं खूप इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे, तुम्ही हे करून तरी पहा. तुम्ही ठीक आहे, तुम्ही हे केलं तरी माझं काय होणार नाही असं मला वाटत आहे. असं तुम्हाला जर वाटत असेल ना, चला मी मानते तुमच्या तलाठ्यामध्ये नाही होणार, मी तुमचं GSमध्ये होऊन जाईल, मी हे सांगेन. मला माहीत नाही बाकीचा विषय तुम्ही काय कराल, मला माहीत नाही. तुम्ही जर सरांचे क्लास केला नाहीत व्यवस्थित तर तुमची चूक आहे. ठीक आहे, सरांनी एफर्ट्स दिले आहेत. हां, जरा मध्ये सर सुट्ट्या देतात बरं, फार सुट्ट्या घेतात सर, किंवा चिडचिड होते. पण सिलेबस इनकम्प्लीट असतो तेव्हा आपण कंप्लीट करून घ्यायचा सिलेबस. ठीक आहे, ते सुट्टी संधी पाहायची त्या सुट्टीमध्ये. ठीक आहे, सो छानपैकी अभ्यास करायचा आहे.
आणि डेली 6 वाजता मी तर हे घेणार आहे. मला छान वाटतं इंग्लिशचे हे जे पॅसेज, पी क्यू आर एस और ग्रामर इरर्स जे आहेत ते आपण TCSचे ॲड करून घेऊया. ठीक आहे, जे काय आहेत ते. सो लेक्चर कसं वाटलं तुम्हाला तुम्ही मला नक्कीच सांगू शकता. आणि GS बद्दल मी एकच सांगेन की माझे क्लासेस करा तुम्ही. शिफ्ट जे आहेत 57 शिफ्ट मी करंट अफेअर्सचं देईन. ठीक आहे, पण करंट अफेअर्स जर 5 प्रश्नाचे असेल आणि 20 प्रश्नाचे जर तुमचे हे सिलेबसमधनं असेल, काय म्हणतात पॉलिटी, इकॉनॉमिक्स वगैरे, तर 20चे 20 तुमचे सुटले जातील. पण इथे टिकून राहा. ठीक आहे, इथे टिकून राहा. रोजचे रोज करा, मध्येच गायब होऊ नका. आणि बाकीचे 7 ते तर मी घेणारच आहे प्रत्येक महिन्याला. TCS जर असेल तर मागच्या एखाद वर्षाचा तर प्रश्न विचारत असतो, गेम्स वगैरे, करंट अफेअर्सशी संबंधित. काही गुगल करू नका अभ्यास. मी ॲड करेल जे करंट अफेअर ते पाठ करून ठेवा. ठीक आहे. सो आपण ट्रिक्स लॉजिक्सनुसार सगळा GS का वो क्या बोलते हैं उपाय करते हैं. ठीक आहे, रामबाण उपाय. ठीक, कुठे ना कुठे तुमचं होऊन जाईल. तलाठी जरी नाही झाला, तुम्ही हे स्ट्रॅटेजी वापरणं कुठेही होऊ शकतं तुमचं. ठीक आहे, टेन्शन नाही घ्यायचं. बस पॉझिटिव्ह राहायचं आहे, प्रोडक्टिव्ह गोष्टी करायचे. अनप्रोडक्टिव्ह गोष्टी करायचं नाही आहे. जसं की डिमोटिवेट होणं, दुसऱ्याला डिमोटिवेट करणं, कुणाचं ऐकण्यात यायचं नाही की माझे पप्पा, माझे काका वगैरे इथल्या ऑफिसमध्ये आहेत, त्यांनी हा प्रश्न काढलेला आहे आणि हेच प्रश्न एक्झाममध्ये तुला दिसतील. हे लोक फार डेंजर असतात. त्यांची एक टोळी असते, त्या टोळीमध्ये फसायचं नाही आहे. टू द न्यू बिगिनर्स. हे मी स्वतः केलेलं नाही असं काहीच. मला ज्या हुशार मित्रमैत्रिणी मिळाले होते माझ्या टायमिंगमध्ये. ठीक, सो सो असं नका करू. ठीक आहे, चला. आणि लेक्चर हे आता इथं क्वाईट करूया आपण. आणि कसं वाटलं हे लेक्चर तुम्ही मला सांगू शकता. इथे जास्त फोकस माझा बिगिनर्सवरती होता, तर बिगिनर्सला माहीत नसतं म्हणून मी सांगितलं. बिगिनर्स, हां, तुम्हाला एक सांगते की घरचे खूप प्रॉब्लेम्स असतात, घरच्या गोष्टींमध्ये पडायचं नाही आहे. ठीक आहे, घरचे काहीही प्रॉब्लेम्स असतात, आपल्या बहीण भावाशी संबंधित असतात, आपल्या बहीण भावाच्या नवरा बायकोशी संबंधित असतात. आपण त्या गोष्टीमध्ये पडायचं नाही आहे. त्यामुळे आपलं नुकसान होतं, आपलं इमेज पण कमी होतं. ठीक आहे, आपण त्यांनाही स्वतःहून त्रास द्यायचा नाही आहे कुठलाही. आपण घरच्यांनाही भांडायचं नाही. आपला एक टेबल, आपली एक खुर्ची, आपली रूम नसेल स्वतःची तर काय करायचं, स्टडी पॉईंट एक नावाचा प्रकार असतो, त्या प्रकारात जायचं, बसायचं. आपले 4 व्यवस्थित मित्रमैत्रिणी पकडायचे. असे टाईमपास नाही करणारे, चहाच्या टपरीवर गेले की 5-5 तास तिथे टाईमपास केला, ते करायचं नाही आहे. ठीक आहे, तुम्ही पाहिलं असेल गेल्या वर्षी कुठली एक्झाम होती, कंबाईनची एक्झाम होती का, त्यामध्ये चहाच्या टपरीवर पोरं गेले होते अभ्यासाला, चहा प्यायला. उद्याच एक्झाम असणार तर पोरांवर म्हणजे एक कारवाल्याने उडवलं त्यांना पुण्यात. ठीक आहे, सो असे सीन होत असतात, तर त्यामध्ये फसायचं नाही. ठीक आहे, चला. लेक्चरला क्वाईट करूया. असं मी 2-3 वेळा बोलले आहे, पण केले नाही, मध्ये मध्ये बोललेली आहे. तर मला जे काही आठवत आहे मी तुम्हाला ते सांगत आहे. ठीक, अनुभव पण आहेत थोडे थोडे ते सांगितलेले आहेत. जे काही घरचे वगैरे अनुभव आहेत ते त्या गोष्टीमध्ये जास्त लक्ष द्यायचं नाही. कोणी म्हणत असेल की तू लक्ष घाल, तू मोठा आहेस, तू छोटी आहेस, तू मधवा आहेस, म्हणायचं नाही. मला अभ्यास आहे, मला काही सांगायचं नाही. घरी काम सांगितलं तर थोडंफार करायचं. आयतं बसून खायचं नाही. ते बोलतात घरचे, बोलले तर उलटे जवाब उलटे उत्तरं द्यायचं नाही आहे. ठीक आहे, चला बाय. थँक्यू फॉर वॉचिंग द लेक्चर. कसा वाटला तुम्हाला लेक्चर, प्रॉपर स्ट्रॅटेजी कशी वाटली हे तुम्ही मला कमेंटमध्ये पक्का 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 सांगा. आणि कामी आणि जे काय आपण आजपासून सुरुवात करणार आहोत शिफ्टची, ते लिहून घ्यायला सुरुवात करा तुम्ही बुक्समध्ये. ते पाठ करायला घ्या. आता तुम्हाला समजा मी एक शिफ्ट दिली का नाही, त्यातलं समजवलं ना, तर ते तुम्ही आज पाठ करायचं आणि मगच उद्याच्या शिफ्टला यायचं आहे. ठीक आहे, का तर तुम्हाला समजेल की यस ह्यातलं काय नेमकं इथे ॲड होत आहे, यातलं काय तुम्हाला येत आहे. ठीक, प्रो व्हाल तुम्ही GSमध्ये. चला भेटूया उद्या नाही, आजच्या लेक्चरमध्ये, जे की शिफ्ट फर्स्ट आहे, 17 ऑगस्ट 2023चे. ठीक, जय हिंद.